एक आहे आबा आहे, पण ब्रिटिशांच्या माध्यमातून आबापेक्षा आम्हाला त्याच्यावर जास्त मिळाला नाही. तर आंदोलन किरिका पाटील, पेंडी पाटील, गिडी बापू, पुन्हा नागनाथांना हे सगळे असायचे. हे सगळे असायचे की आंदोलन इतकी भयानक व्हायची की त्या आंदोलनाच्या आडवर कोण पोलीस येऊ शकत नव्हते आणि नेते कोण येऊ शकत नव्हते आणि कुठलाही मंत्री तिथं आला नाही आणि निवेदन घेतलं नाही असं व्हायचं. इतकं मोठं आंदोलन व्हायचं आणि हे आंदोलन करतात असायचे. आणि ही इतके पळ का होते नेते मंडळी किंवा मंत्रीगण की ह्यांचं आंदोलन असायचं, जन आंदोलन असायचं, जनतेसाठी असायचं आणि शेतकरी हा त्यांचा मुख्य घटक होता. त्याच्यासाठी आंदोलन असायचं, शेतीसाठी आंदोलन असायचं. आंदोलन अगदी 72 सालापासून पेंडी पाटील दाजींच्या सगळ्या आंदोलनात आले आहे. त्याचे ज्या मुलं हुतात्मासाठी ते होते, सगळे होते, आम्ही होतो. पण हा इतका मोठा जे अन्याय अत्याचार व्हायला नको होता, पण ह्या शासनाने केला. चौघंजी पटाचा पुतण्या, जे दादांचा एक पुतण्या आणि ते 2 तिथले लोक असे खलास झाले, गोळीनं उडवले. ते इतकं भयानक वाटणी आम्हाला बघायला लागली आणि येथे पटल्यासह वाटणीला आलं. पण थांबले नाही. पुतण्या गेला, दादाचा मुलगा गेला, दिलीप नेला अख्खी गेल्या आणि शंकर गायकवाड गेला. ती चौघं गेली तर ती तशीच होती, ती आंदोलनातली होती. त्यांना आपण मेलो काय जगलो काय ह्याची काय फिकीर नव्हती, दबा नव्हते. असे हे चौघही युवक होते आणि त्यांना पोलिसांनी उडवलं. गेले तिथे त्यांच्या आठवणी आज सगळा तोडा आपण चालू ठेवतोय आणि आम्हाला बोलवाल तेव्हा मी जात असते. गेलं पाहिजे का की चौघं युवक जे त्यांच्या आई वडिलांच्या जे हाताखाली आले युवक जात आहेत, पोलिसांचे आंदोलन बळी पडतात. ही काय थोडं नव्हतं, पण खूप असून सुद्धा त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. पण आपण युवक संघटनेच्या माध्यमातून आपण राज्यात ज्योत दिली, सगळं झालं. पण आज सगळ्यात ती चौघं गेलेली त्याच्या आठवणी सगळ्यांच्या पुढं जागे आहेत. बापूची अनेक ती भाषणं झाली की शासनाला जे हुतात्म्यांना भोगावं लागेल अशी जडजडीत जी भाषणं झाली होती. पेंडी पाटील दाजीची झाली. पण फेडरेशनच्या माध्यमातून आम्हाला सतत कोल्हापूरमध्ये भांडायला लागायचं आणि मी मागाशी नावं घेतली ती सगळी असायची आणि ती इतकी मोठी आंदोलन असायची, मोठी असायची आणि त्या आंदोलनाला शासनाला दाद घ्यावीच लागायची. किंवा जन आंदोलन होती, शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यासाठी शेतीसाठी आंदोलन होती आणि सामाजिक प्रश्नासाठी आंदोलन होती. ती होती आज सगळ्यात चालू आहेत. आता जे नानाथांना गेली, गिरी बापू गेली, पेंडी पाटील गेली, केडिका पाटील गेले, पण तशीच आंदोलन आपण चालू ठेवली का की म्हणजे आंदोलन होते त्या फेडरेशनचे आंदोलन होते आणि फेडरेशनचा लढा मुख्यतः वीज आणि शेतीचे पाणी यासाठी होता आहे. आजही आम्ही तो लढतोय. हा लढा म्हणजे कधीही संपू शकत नाही. काय ह्या शासनाला संपवायचं नाही. आपलं शासन नव्हतं, आपण ते आलं होतं त्यावेळी सुद्धा त्यांना संपवायचं नव्हतं. म्हणजे का संपवलं नाही कोणाचं, त्यावेळी संपवता येतं. शेतमालाला दरदाम मिळालं पाहिजे. बापूचं 57 सालापासून म्हणत आहेत आणि एन डी पाटील त्यांना जे आम्ही ओळखतोय ऐकतोय तेव्हापासून त्यांनी माडत आहे. शेतमालाचा दरदाम त्यांना उत्पादन खर्चाच्या आधारित अधिक 50% नफा पकडून दिला पाहिजे, मिळाला पाहिजे. तर शेती जगत नाही आणि शेती टिकत नाही आणि ही टिकण्यासाठी हे तुम्ही केलंच पाहिजे. त्याचं 8 तास पण कुणी काय त्यांचं मानलं नाही, म्हणजे आंदोलन दाद दिली नाही. पण त्यांची आंदोलन थांबली नव्हती. एकदा तर एन डी पाटलांचं आंदोलन त्या सचिवालया म्हणजे मंत्रालय पुढं होतं. 3 दिवस आंदोलन होते आणि तिथं मुक्काम ठोकायचा. जे बाकीचे नेते काय असतात, जातात खाऊन पिऊन जातात, आपल्या कुणी निवांत झोपतात आणि पुन्हा येतात. तसं नाही. एन डी पाटील झाली त्या आंदोलनात त्या गेटवर थांबले होते, झोपले होते आणि अशा पद्धतीने त्यांचं आंदोलन होतं. तेव्हा शासनाला दाद द्यावं लागायची. शासनाच्या अनेक ठिकाणी आम्हाला त्यांच्यासोबत भेटायची वेळ यायची. चिरी पोचत्या एन डी पाटील दाजी असू द्या, त्यांना तिथं कोण थांबवत नव्हतं. आणि कोणाचं काय एकदा आजीदादा होते त्यांना म्हणजे बोलायचं होतं आपण, पण ते म्हणजे पुढच्या बाकावर बसते. पण ते म्हणजे दादा की तुम्ही नाही
मी येतो तिकडं, मी ते आले. एन डी पाटलांच्या बाबतीत सुद्धा हे असंच व्हायचं आणि अशा पद्धतीनं यांची आंदोलन होती, जन आंदोलन होती आणि जनतेसाठी जनतेच्या प्रश्नासाठीची आंदोलन होती आणि ते आज आपण प्रकाशित करतोय. अशीच आंदोलन चालू असली पाहिजे. शासन दाद देऊ न देऊ पण आपल्याला ही आंदोलन केलीच पाहिजे. त्या चळवळी केल्याच पाहिजे आणि चळवळी नाही केल्या जीवन पालनात राहत नाही आणि उद्या काय होईल सांगता येत नाही. उद्या म्हणजे आहे ती शेतीचा, पाण्याचा, विजेचा प्रश्न संपू शकत नाही आणि याला संपवायचं नाही, पण आपल्याला संपवायचं आहे. शेती आज बघतोय आपण. मागच्या आठवड्यात निवडणुकीच्या आधी अजितदादांनी घोषणा केलेली ते पुण्याची मेट्रो, त्याला फुकट मेट्रो फुकट आणि सिटी बसी फुकट. आल्यावर काय चाललं काय, मेट्रोला कोट्यावधी लाखो कोटी रुपये लागतात आणि बसला लागतात, पण तुम्ही फुकट देणार कोण? आमचा पैसा आमचंही आणि फुकट तुम्ही दिलं हे ह्याला काही कोण काही बोललं नाही. पण आमची शेती असू द्या, शेतीचं पाणी असू द्या, वीज असू द्या, पाणी आता आपण नदीच पाणी येतोय, नदीच पाणी आम्ही उचलून फेडरेशनच्या माध्यमातून सगळ्या संस्थांनी आपापल्या शेताच्या बांधा वाढले आणि ही आंदोलन आज सगळ्यात चालू आहे. बांधा आणून सुद्धा त्याचं आता ह्या शासनानं त्यांचं पाणी 10 पटीनं वाढवले. मग 10 पटीनं वाढवलं का वाढवले कुणास ठाऊक. ते 10 विजेते वाढवले एका बाजूने सवलत दिलेले, पण आंदोलनात ते पाणी आज जगात पाणी फुकट मिळते. शेतीचं पाणी आणि निसर्गाचं पाणी आम्ही नदीत पाणी आलेलं ते उचलतो आमच्या शेतावर बांधतात तुम्ही. म्हणजे पाणीपट वाढवणं कोण म्हणजे अजून काही त्यांचं हे झालेलं नाही. असं आंदोलन चालू आहे आणि शासनाचं अशा माध्यमात चालू आहे. द्यायचं सकट फुकट द्यायचं, फुकट जगवायची, लाडकी बहीण फुकट व्हायची, शेतकरी सन्मान्याचं फुकट, मुलांना शिक्षणासाठी फुकट जगवायचं आणि अशा पद्धतीनं फुकट झालं तर आपण काय होईल, देशाचं काय होईल. आणि आपल्याला काय, शेतीला आज माणसं नाही. शेती इतकी भयानक पिकवतो आपण की अन्न धान्य किती पिकवतो याला दाद नाही. पावसाळा चांगला झाला की त्याला संपत नाही, विकता येत नाही आणि हमीभावाचं बाजूला अशा पद्धतीचं आपलं आंदोलन होतंय आणि आज सगळ्यात ते जे आंदोलन चालू आहे चालवताच पाहिजे. मुंबईला अनेक मोर्चा झाले व्हायचे आणि ती कुठून व्हायचे, त्या कम्युनिस्ट पक्षाचा वगैरे एक ऑफिस आहे त्या ऑफिसपासून चालत जायचं आणि सचिवालयात जाऊन तिथं आम्हाला थांबायचं आणि कित्येक लाख माणसं असायची. त्यांचं आंदोलन त्या प्रश्न सुटल्याशिवाय उठत नव्हते, संपत नव्हते. त्या बैलगाडीचं एकदा आंदोलन झालं होतं, त्यात उद्धव होते, जिडीओप होते, टीवाटी होते. ते आंदोलन इतकं मोठं होतं की बैलगाडीचा मोठा मुद्दा काढला होता विधानसभेवर आणि इथं अडवायला बाळासाहेब देसाई ते होते, त्यांनी अडवलं, त्यांच्या माणसाने अडवलं. तर नाही म्हणजे बापू म्हणजे मला नाही अडवायचं, नाही मी अडवून थांबणार नाही, तुम्हाला अडवायचंच लालवा. ठीक आहे म्हटले बापू, जावा म्हटले, एन डी पाटील जावा म्हटले, मी थांबत नाही, माझ्या शुभेच्छा असं म्हणून त्यांना बाजूला व्हावं लागलं. अशी इतकी मोठी आंदोलन व्हायची आणि ती प्रश्नासाठी असायची, शेतीसाठी असायची, शेतीच्या विकासासाठी असायची, दरदामासाठी असायचं. आज हे सगळं संपलेलं आहे, पण आपल्याला संपवून द्यायचं नाही, आपल्याला चालवायचं आहे. ही आंदोलन पुढे द्यायचे आणि हे आंदोलन इतक्या जिद्दीनं केली पाहिजेत. आज जिद्दीनं काही केली तर हे प्रश्न असेच राहतील आणि शासनाला सोडवायचं नाही. त्यांचं ते यशस्वी होतील, त्यांना यशस्वी होऊ द्यायचं नाही. आपले प्रश्न यशस्वी झाले पाहिजेत, आपल्या मागण्या यशस्वी झाल्या पाहिजेत. अशा अवस्थेत आम्ही असतोय. एन डी पाटील सगळी आंदोलनं, मी जवळजवळ सगळं आंदोलन आहे, फेडरेशनचे आंदोलन सगळे आहे. जे शेतीचं पाणी महत्त्वाचं आहे, वीज महत्त्वाचं आहे, ही सगळी फेडरेशनचे आंदोलन आम्ही अनुभवले, आम्ही ऐकले आणि त्यात सहभागी कायम होतो. अशा पद्धतीने एन डी पाटीलना आयुष्यभर लढे दिले. त्यांच्या रयतमध्ये असताना अनेक त्यांचे जायचो, भेटायचो आम्ही. आणि एकदा तर ते जेवले होते, मटण खाऊन आले होते आणि मटण खाल्लं असताना पुन्हा त्यांच्या एका अशिष्टानं दूध आणून दिलं, एक ग्लास दूध आणून. आता मटण खाल्ल्यावर दूध कोण घेत नाही, खात नाही, घेत नाही. पण ज्या एन डी पाटलाच्या पुढं ग्लास दूध झालं, एन डी पाटील घेतलंच नाही, पिलं आणि पचवलं. ही त्याचं महत्त्वाचं आहे, बाकीचे पचवत नाही. कुठं हे झालं एन डी पाटलाचं सगळं आयुष्य असं गेलं. माई त्याच्या भाषेत सांगतात माझं लग्न कसं झालं, जीडी बापूंनी लग्न माझं कसं केलं, की त्यांना सगळ्यांना आपल्याला पटेल आणि त्यांना योग्य भाषेत सांगतात, ते आपण कधी ऐका. अशा पद्धतीनं बाईनं आयुष्य साथ दिली आणि एन डी पाटलांनी सुद्धा स्वतः संसार कधी केलंच नाही.
जनतेचा केला, जनतेच्या प्रश्नाचा केला. असे एन डी पाटील गेले असले तर त्यांच्या आठवणी आपण जागा ठेवूया, त्यांचे आंदोलन जागे ठेवूया. आणि त्यांचे आंदोलन जागे ठेवले तर आता पुढे दिवस चांगले आहे, शेतीला दिवस चांगले आहे. शेतीला तर आता माणसं नाही, शेतीला माणसं नाही, शेतीला मुलं थांबत नाहीत का? ते आज जग बघतायत, ते देश बघतायत आणि बाकीचं कोण कुठं चाललं आहे ते बघतायत. आणि त्यांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा पिढ्या शेतीत आहे. त्याला वाटतंय काय शेतीत आमची आई आजोबा कित्येक पिढ्यात खपल्या, तर ते त्यांना काय मिळालं? काही मिळवू शकलं नाही. तेव्हा तो थांबत नाही, पण नाही थांबून चालायचं नाही. शेती ही टिकली पाहिजे, पिकली पाहिजे आणि त्यात चांगल्या पद्धतीनं समाजात अन्नधान्य पिकवत असले पाहिजे, त्यात दर मिळालं पाहिजे. अशी आज आपली सगळ्यांची मागणी आहे. असू द्या, तुम्ही अनेकांनी आहे तज्ज्ञ, तुम्ही आहे ऐकताय. मी अनेक वेळ तुमच्याकडे आलो तर आबांनी मला बोलवले, ऐकले, आपण ऐकतोय आणि जातोय असं नाही. तर तुम्ही ज्येष्ठ आहात, तिथं अनेक जण ज्येष्ठ आहात. आपण ही समाजात निघूया, हे समाजात नाही आला तर आपण ऐकलं, तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तुम्ही समाजात नेलं पाहिजे, नेऊया. आणि म्हणजे दाजीची आंदोलन आहे सगळे म्हणजे कमी व्हायला ते आपल्याला कमी होऊ द्यायचं नाही, वाढवायचे आहेत. शेती पिकवायची आहे, शेती टिकवायची आहे, शाळा टिकवायच्या आहेत, उद्योगधंदे टिकवायचे आहेत. अशा आपल्याला व्हायचं पुढे गेलं पाहिजे. आणि आज बघतोय शाळा आता शिक्षक नेते बोलले, आपल्या शिरतोडे बोलले, असेच बोलत आहेत. पण सर तुम्ही एक केलं, तुम्ही तुमच्या प्रश्नासाठी भांडला प्रश्न सोडून घेतले, शाळा मानवडी बसून घेतले, पण त्यावेळी शाळा वाचवायचं तुम्ही काही बघितलं नाही. तुम्ही शाळा वाचवायला आम्हालाच भांडावं लागते, आम्हाला चांगली मोठं न्यावं लागतं. ते आता झालं आहे, तुम्ही आता मोकळं आहे, शाळा संपायला लागली, शाळा वाचवावी तुम्ही, हे मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आणि शाळा नाही वाचणार, पुढं जायचं आहे. शाळा आज त्यांनी समूह शाळा केल्या आहेत, म्हणजे वाडी वस्त्यावर तुम्ही एक 5-6 गावात एक शाळा. आज पण त्या मुलं यायची कशी, मुली यायच्या कशा, ही गाय तिच्या डोक्यात नाही. समूह शाळा केले, लाख वाटतं ते भानगीर झाले. आणि तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, या शाळा वाचवणं तुमच्या आमच्या हातात आहे, तुमच्या आमच्या पुढच्या पिढीसाठी वाचवणं हातात आहे म्हणजे हातात घ्यावं लागेल. आणि त्यासाठी भांडावं लागले, त्यासाठी मोठी आंदोलन व्हावे लागतील. आणि असं नाही केलं तर आपल्याला शाळा संपलेली दिसतील, मोठ्या लोकांची शाळा तेवढी टिकतील आणि आपल्या शाळा संपतील. आज पोस्टलमध्ये शिक्षक देतो म्हटले, पण देत नाहीत. 3-3 वर्ष आम्हाला आता वाट बघायला होता, 3 वर्षांसुद्धा देतात तेवढी शिक्षक येत नाही. मी कुठं जायचं शिक्षक? ही सगळे समस्या उभा आहे. समाजात प्रश्न समाजात उभं आहे. शाळा उद्योगधंद्याचं म्हणजे वाढवलं नाही, आहे ते स्तंभ आहे. मागच्या आठवड्यात बातमी आली, कडेगाव MIDC संपत चाललेले. अरे MIDC काढली तुम्ही, आमच्या शेतीची जमीन घेतली आणि ते संपत चालली. हे ऐकायला चांगलं होतं का? नाही. पण त्याचं काय त्याचं वाटत नाही. तेव्हा हे सगळं आपल्याला आपल्या वाटणीचं आहे, आपल्या मालकीचं आहे आणि आपल्या हक्काचं आहे. ते वाचवणं आपलं काम आहे. ND पाटलांच्या आजच्या दिवसानिमित्त आपण इथून शपथ घेऊन उठूया. मी काय 5-10 माणसांना सांगेन, त्या माणसांना ऐकायला हवेत आणि पटवून देईन. आणि माझं हे काम इथनं पुढं असेल असं सांगून आणि आपण पूर्ण इथं उठावं असे तो धन्यवाद.